30 दिवस 20 मराठी उद्योजक। आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा मराठमोळ्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी विविध सेवाभावी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सुमारे 75 ट्रस्टची स्थापना केली। शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान अमूल्य आहे। अनेक लोकांना कल्पना आलीच असेल, आज आपण कोणाबद्दल बोलणार आहोत? आज आपण बोलणार आहोत आबासाहेब गरवारे, अर्थातच भालचंद्र दिगंबर गरवारे यांच्याबद्दल। आबासाहेब गरवारे हे गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष होते। 1959 ते 1960 या काळात त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली। घरातील आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना 6वीची हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिक्षण सोडावे लागले। मात्र मुंबईत आल्यानंतर त्यांनी वापरलेल्या कार खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला। आपला व्यवसाय स्थापित केल्यानंतर त्यांनी 1927 ते 28 मध्ये डेक्कन मोटार एजन्सीची सुरुवात केली। व्यवसाय आणि उद्योगातील त्यांच्या एकूण योगदानासाठी त्यांना 1971 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे यांना दिलेल्या धर्मादाय देणग्यांमुळे त्या संस्थेने आपल्या महाविद्यालयांचे आणि शाळेचे नाव बदलून आबासाहेब गरवारे महाविद्यालय